महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून अशोक स्तंभ शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं उत्तराखंड इथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील विजेते आणि महत्त्वाचे योगदान देणारे क्रीडा मार्गदर्शक यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। मंडळाचे अध्यक्ष व्यंकटेश मोरे आणि मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेचे क्रीडा संचालक प्राध्यापक हेमंत पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित या सोहळ्यास जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, अर्जुन पुरस्कार प्राप्त दत्तू भोकनळ, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त नरेंद्र छाजेड, टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे, केशव डिंगोरे, अंबादास तांबे, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अशोक कदम, क्रीडा विभागाचे अध्यक्ष दीपक पाटील आदी उपस्थित होते। तिथीनुसार शिवजयंती साजरी करताना मंडळानं शिवप्रभूंची 50 फुटांची रुबाबदार उभारलेल्या मूर्तीला प्रारंभी सर्वांनी अभिवादन केले। दीपप्रज्वलन झाल्यानंतर आयोजक सचिन मोरे आणि आनंद फरताळे आदींनी पाहुण्यांचे स्वागत केले। प्रारंभी सचिन मोरे यांनी प्रास्ताविक केले। स्तरीय स्पर्धा झाल्या होत्या, त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातले जवळजवळ 700 प्लेयर खेळले। त्यामध्ये आपल्या महाराष्ट्राला सुवर्ण पदकापासून तर कांस्य पदकापर्यंत मिळवून देण्याची कामगिरी आपल्या विविध खेळाडूंनी या ठिकाणी केली। आज आपण त्या निमित्ताने त्यांचा या ठिकाणी सत्कार घेण्याचे योजले होते। त्यासाठी आम्ही जिल्हा क्रीडाधिकारी मॅडम असतील सुनंदाताई पाटील त्यांना विचारले असता त्यांनी तातडीने आम्हाला हो म्हणून सांगितले। आम्ही त्यांचे या ठिकाणी स्वागत करतो। त्यानंतर नरेंद्रजी छाजेड असतील त्यांचे या ठिकाणी मी स्वागत करतो। आपले अर्जुन पुरस्कार प्राप्त असलेले खेळाडू श्री दत्तूजी भोकनळ हे पण तातडीने उपस्थित झाले। मी त्यांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार मानतो। या ठिकाणी मी सर्व मान्यवरांचे अशोक स्तंभ शिवजन्मोत्सव मित्र मंडळाच्या वतीने स्वागत करतो। आणि उत्तराखंडला झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली। त्यात नाशिकच्या खेळाडूंचा सहभाग लक्षणीय राहिला। स्पर्धेचा अनुभव विशद करताना सुनंदा पाटील, अशोक दुधारे आदींनी समाधान व्यक्त केले। अधिकारी सर्वांनी सचिनजी मोरे, व्यंकटेशजी मोरे, आनंदजी फरताळे आणि त्यांचे सर्व सहकारी, त्याचप्रमाणे मंचवर असलेले सर्व मान्यवर आणि समोर असलेले सर्व जे खेळाडू मित्रांनो, प्रथमतः मी अशोक स्तंभ मित्रमंडळाचे अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय चांगला उपक्रम घेतला आहे। आणि एवढ्या मोठ्या संख्येने मला तरी वाटतं की खालील साहेबांना कल्पना आहे, एवढ्या मोठ्या संख्येने पहिल्यांदाच नाशिकची एवढी मोठी फौज, एवढी मोठी टीम राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झालेली। आणि या ठिकाणी महाराष्ट्राला आपल्याला जो जरी सर्व्हिसेसचा आपला क्रमांक असला तरी सर्वात जास्त पदकं आपल्याला मिळाले हे आपल्यासाठी निश्चित भूषण व्हावे। मी सन्माननीय मॅडम यांना विनंती करतो, DSO मॅडमला, की आज अशोक स्तंभ मित्र मंडळाने जे कार्य केलेले हे या खेळाडूंचा गौरव आपल्या शासनाच्या स्तरीवरही शासन स्तरावरही जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या वतीने व्हावा यासाठी आपण प्रयत्न करावे। आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। हे सर्व आयोजक इथे आहेत। या सर्व नॅशनल गेम्समध्ये आपल्या महाराष्ट्राला सर्व्हिसला पहिला नंबर होता, पण महाराष्ट्र पहिला नंबर पकडला जातो कारण की सर्व्हिस आणि हे पकडल्यानंतर महाराष्ट्राला प्रथम क्रमांकच पकडला जातो। आणि त्यात आपल्या नाशिकच्या खेळाडूंनी हे जे नावलौकिक केलेलं आहे ते नक्कीच कौतुकाची बाब आहे। दुधारे सरांनी मला सांगितलं आहे की यांचं आपल्या शासनामार्फत सर आपण हे करणार आहोत त्यांचा पुरस्कार, त्यांचं कौतुक नक्कीच करायला पाहिजे कारण की यांच्यामुळे क्रीडा विभागाने सर्व आपलं नावलौकिक आहे। आणि नाशिककरांकरता स्पोर्ट्सचं हे वातावरण खूप सुंदर आहे। आपल्या अर्जुन अवॉर्ड आपल्या नाशिकसाठी 2 मिळालेले आहेत, दत्तू सर आहे, कविता मॅम आहेत। ह्या 2 अर्जुन अवॉर्ड आपल्या नाशिकला आहे, ही पण एक मोठी गौरवाची बाब आहे। 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये ज्या महाराष्ट्रातल्या आणि पर्टिक्युलर नाशिकमधल्या ज्या खेळाडूंनी पदकं मिळवली आणि मेडल म्हणून आपल्या नाशिकचा आणि महाराष्ट्र जनावर राष्ट्रीय स्तरावर उंचवलं, अशा खेळाडूंचा सत्कार आज हा इथं घडवला जात आहे। त्याच्या मागे व्यंकटेशजी मोरे, सचिन मोरे, आनंद फरताळे आणि त्यांच्या सर्व सहकारी, सर्वात प्रथम मी आपल्याला विशेषतः धन्यवाद देतो की आपण खेळाडूंना काही लागत नाही, खेळाडूंना सर्वात किती थाप लागते
आणि ते देण्याचं काम सर्वात पहिलं जर कोणी केलं असेल तर तुम्ही केलं आहे. आणि मला खात्री आहे की ही प्रेरणा घेऊन हे इथं बसलेले जे आज खेळाडू जे राष्ट्रीय स्तरावर काम करत आहेत, कामगिरी करत आहेत, ते येणाऱ्या काळामध्ये इंटरनॅशनल लेवलला मेडल्स मिळवतील आणि भारताचं नाव उज्ज्वल करतील. आपल्याला जर ऑलिम्पिकपर्यंत पोहोचायचं असेल, देशासाठी खेळायचं असेल, कारण आपला महाराष्ट्र कुठं आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्ही सर्वांनी देशात सिद्ध करून दिलेलं आहे की आपलं महाराष्ट्र, आपलं नाशिक हे जगात सगळ्यांना भारी पडतं. त्यांचे रेकॉर्ड्स नाशिकनी, महाराष्ट्राने घडवलेले रेकॉर्ड्स अजूनही देशाला किंवा बाहेरच्या देशांना मोडणं शक्य होत नाही. आणि खेळाडूंनी फक्त त्याच्या आयुष्यात 2 ते 3 गोष्टी जर महत्त्वाच्या केल्या तर मला असं वाटतं की ऑलिम्पिकचं पदक हे आपल्यापासून लांब नाही आहे. आणि असं काही नाही की शहरातला मुलगा किंवा शिक्षण जास्त झालेला मुलगाच ऑलिम्पिकचं पदक घेऊ शकतो. जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणा घेऊन त्यांच्यासारखा विचार करून जो मुलगा खेळेल तो 100% ऑलिम्पिकमध्ये मेडल घेईल. आणि आपण बघतो की बाहेरच्या राज्यात आपण सगळ्यांचं एक घरात मेंटेन. मंडळातर्फे खेळाडू संजीवनी जाधव, पूनम सोनवणे, सेजल सिंग, कोमल जगदाळे, ऋतुजा सहारे, सायली वाणी, तनिष्का कोठे, साईराज परदेसी, राखी गेहलोत, अनुष्का आंबेकर, आकाश शिंदे, उज्ज्वला घुगे आदींचा समावेश होता. तर प्रशिक्षक म्हणून अशोक दुधारे, राजू शिंदे, रोहन सूर्यवंशी, प्राध्यापक हेमंत पाटील आदींचा सन्मान करण्यात आला. त्यांचं अभिनंदन करतो आहोत. खो खो मध्ये ऋतुजा सहारे सन्मान आता आंतरराष्ट्रीय खेळासाठी माझ्या मते तिचं सुद्धा आकांक्षा शिंदे ती कराचीमध्ये स्पर्धेला गेलेली आहे. तिचं पण आपलं कर्तृत्व गाजवणारे रौप्य पदक प्राप्त मुकुंद आहे. त्यानंतर ऋतिका गायकवाड सायकलिंग सुंदर सन्मान चिन्ह. प्रशिक्षक मनोज सर त्यांना विनंती आहे. यानंतर आकांक्षा कातकाडेचे आईवडील आहे, तिचे आईवडील इथे आहेत. अनुष्का आंबेकर त्या क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेऊ शकतात. श्री सांगळे इथं बघा माझ्याकडे. म्हणून मी नाव घेते की एखाद्या अनावधानाने आमच्याला सायकलिंग बरोबर सर. महाराष्ट्राच्या खेळाडूंना राज्य सरकारनं प्रोत्साहन दिलं. प्राध्यापक हेमंत पाटील यांनी सरकारचे आभार मानताना अशोक स्तंभ शिवजन्मोत्सव मित्रमंडळाच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मला सांगायला आनंद वाटेल, सर्वांनी विमानाने प्रवास केला स्पर्धेसाठी. विमान प्रवासाने सर्व खेळाडू घरी आले. याचं संपूर्ण श्रेय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे यांना दिलं तर वावं ठरणार नाही. कारण प्रत्येकाला विमान प्रवास कधीतरी करावाचं वाटतं. लहानपणी स्वप्न असेल आपण विमानात बसावं, परंतु या खेळाडूंना विमान प्रवास सवलत दिली ते महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार असतील, महासचिव रामदेव शिरगाव सर असतील. खूप चांगल्या सुविधा या खेळाडूंना त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत. सर्वांनी त्याचा आनंद घेतलेला आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्र राज्याला या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये विजेतेपदाचा बहुमान मिळालेला आहे. आणि 201 पदकं आपल्या खेळाडूंनी मिळवलेली आहे. या सर्व खेळाडूंचं आणि सर्वात महत्त्वाचं त्यांचे आईवडील, त्यांचे प्रशिक्षक, त्यांचे शाळेचे मुख्याध्यापक, कॉलेजचे प्रिन्सिपल्स या सर्वांचं मी आणि ज्या खेळाचे खेळाडू आहेत त्या सर्व खेळाच्या एकविध संघटना या सर्वांचं मी अशोक स्तंभ मित्रमंडळ परिवारातर्फे मनपूर्वक ऋण व्यक्त करेल. 2027ला आपल्याला मेघालयाला परत जायचं आहे आणि मी आजच अशोक स्तंभ मित्रमंडळाला सांगेन तर 2027ला देखील हे खेळाडू मेघालयाला जाऊन महाराष्ट्राला परत एकदा विजेतेपदाचा बहुमान आणून देतील आणि परत एकदा आपल्याला त्यांना सर्वांना सन्मानित करायचं आहे. निश्चितच ते करतील आणि याहीपेक्षा मोठा कार्यक्रम ते घेतील. आताच सचिनजी मोरे यांनी सांगितले की याहीपेक्षा मोठा कार्यक्रम 2027ला निश्चित होईल. मी परत एकदा या प्रसंगी अध्यक्ष व्यंकटेश मोरे यांनी सर्वांप्रती आभार व्यक्त केले. आपले अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री शिवछत्रपती
इथे असल्यामुळे मी एक तुम्हाला हक्काने इथे एक घोषणा द्यायला लावतो. तेवढी सगळ्यांनी आपण मन भरून घोषणा द्यावी. श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री श्री छत्रपती संभाजी महाराज की जय. या क्रीडा सोहळ्यास मंडळाचे सदस्य, पदाधिकारी तसेच क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.